त्यामुळे त्याला बॅटरी अंगावर पडली त्याला लगेच येऊस तर तिथनं जर बाहेर निघालं तर कोण नाही असं उभं राहिलं पाणी द्यायला काढलं असंच उभं राहिलं ते बाबा आला म्हणतात काहीच केलं नाही मित्रांनो जाऊ दिलं काय बघितलं का आता काहीच दिसेना मला तरी म्हणलं डव नमस्कार मोठा आहे मोठा बॅटरी दिले 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 ते काढायचे पोते काढून कोणी बघितलं कलर काय जर पट्ट्या तिथे जायचं पोते खाली पोटाचं नाही गोनस आहे ना बाई प्युअर गोनस आहे प्युअर गोनस हाय हाय कुठं बारीक जरा साईज बारकी कुत्रा बुकायला लागलं बघा प्रश्न दिसला गोनस आहे पुढं अलीकडे तिथं पुढे आलतं इकडं पुन्हा काय इकडे 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 अलीकडे निघाला बाहेर निघाला भैया बघ ना बोनस ओरिजिनल बोनस मोठा मारली गेम पलीकडे हो दीपक जय बोले बाबा बघा आता काय दिसत इकडं नाही निघणार तेच तर फक्त कालवा काय कोणी करू नका शांत बसा म्हणजे काय त्यांचं लक्ष समजा नाही हे पोत उडू पाहिजे इकडे तुम्ही तिथले सगळी जागा राहू हे इकडं सारखा असे बाई उधर हो जाए तुमचाच काढ पुढलं तोंड रिकामं करावं लागेल बघत उघडू काय तोंडावर दाबा भेटेल काय पुढे निघाला इकडे आला इकडे आला चीज आहे भाई थांबा हे अजून 2-4 थांबा तात्या तात्या हो काहीच करू शांत तोंड इकडं आलंय बरं का त्याचं विषारी असतं भरपूर 30 minutes ऑनली है ना सर 30 मिनटं घाबरतात म्हणून घाबरून 30 मिनटात जातो माणूस घाबरून जातो माणूस कुत्रा बुकायला आलो हे आम्ही आतमध्ये होतो हे दोन पहिल्यापासूनच हुशार आहेत त्या बाबतीत अजिबात सापडला माहिती म्हणजे
करावं चालू. म्हणून पुन्हा बाहेर आलो इथं मध्ये आला आणि पुन्हा मग आम्ही आलो. चालू आहे तुमचं. हां नमस्कार मित्रांनो, आज आपण करमाळ्यामधील MIDC मध्ये आपले परिचित असलेले बॉक्सर संग्राम माने भैया, तर यांच्या घराजवळ विषारी जातीचा घोणस, जो खूप विषारी असतो मित्रांनो, याच्यामध्ये हेमोटॉक्सिक नावाचं विष असतं. तर अशा सापाची जर बाईट झाली तर कृपया करून घाबरून न जाता पहिल्यांदा सरकारी दवाखान्यामध्ये जाणे गरजेचं आहे. तर कृपया करून घराजवळ असे जर साप निघाले तर कृपया करून त्यांना मारू नका. आमच्यासारख्या सर्पमित्रांना किंवा जवळच्या वन विभागाशी संपर्क करा. तर याला ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे. याचं तोंड त्रिकोणी असतं आणि तोंडापासून शेपटीपर्यंत आपल्या साखळीसारखी एक लाईन असते मित्रांनो, आणि कलर सर मातकट येतो कलर याचा आणि पिवळसर येतो. तर पाहिला आपण रेस्क्यू केलेला, तर जास्त वेळ न घेता आपण याला निसर्गामध्ये मुक्त करूया. ओके. व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. हे आपल्या जीवावर बेतू शकतं मित्रांनो. जरी साप बिनविषारी जरी असला किंवा विषारी जरी असला, तर या साप पकडण्याचं जे ट्रेनिंग असतं ते आम्ही घेतलेलं असतं. तर कृपया करून जे व्हिडिओ बघतायत त्यांना मला एकच सांगायचं आहे की व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा छेडण्याचा प्रयत्न करू नका.